नमस्कार, मी उज्ज्वल रघुनाथ धनगर. कथापुष्प एका लेखकाची एक कथा या कार्यक्रमामध्ये आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करतोय. वपूंचं साहित्य वाचणारा माणूस त्यांच्या लिखाणाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही आणि मरगळलेल्या मनाला नवी ऊर्जा देणारी लिखाण क्षमता वपूंमध्ये होती. म्हणूनच खास आम्ही काही निवडक कथा त्यांच्या घेतलेल्या आहेत. त्यांच्यातलीच एक कथा की म्हणजेच वाळू ही कथा आम्ही तुमच्या समोर आज सादर करीत आहोत. दहा वाजून 5 मिनिटांनी माहीमहून सुटणारी बस तिला मिळाली. तिची नेहमीची आवडती जागा जणू काही तिच्यासाठी ठेवल्याप्रमाणे रिकामी होती. तिला त्यातल्या त्यात बरं वाटलं. ड्रायव्हर पासून तिसरं बाग तिला आवडायचं. का? या काला उत्तर नव्हतं. एखादी आवड अथवा नावड अशीच असते का? ह्या प्रश्नाचं उत्तर त्या आवडी निवडीला देता येत नाही. तिनं ती जागा आधाशाप्रमाणे ताब्यात घेतली. आता फ्लोरा फाउंटन येईपर्यंत 25-30 मिनिटं बरी जातील. आपल्या आयुष्याच्या सगळ्याच गोष्टी काही मनाविरुद्ध होत नाही हा विचार तिच्या मनात त्या क्षणी केवळ आवडणारी जागा मिळताच येऊन गेला. मग तिला सकाळपासूनच्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या. घरात टाकीच्या पाण्याची नेहमी ओरड असते, पण आज नळ वेळेवर आला होता. दिवसाच्या प्रसन्नतेला तिथपासून सुरुवात झालेली होती. त्या समाधानात तिनं लॉन्ड्रीतून स्टार्च करून आणलेली साडी नेसायचं ठरवलं. मनासारखा पोशाख करून ती आरशासमोर उभी राहिली आणि स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहून तिला वाटलं, अजून बघणारे उगीच नाही घायाळ होत. आपल्याला सौंदर्याचा तसा कोणताच दणदणीत वारसा नाही. लोकांनी अष्टप्रहर विचार करावा असं देखणेपणही नाही, पण फॉर्म आहे आणि एकूण सगळी ठेवण पाहणाऱ्याला विचलित करील अशी आहे. आणि या विचारांच्या पाठोपाठ तिला आठवला तो श्रीकांत देव. ऑफिसच्या दारात भेटे, योगायोग म्हणून नाही तर त्याचा खुळसटपणा म्हणून. आपण ऑफिसात पोहोचतो तो मॅडका दरवाजाशी घोटाळत राहतो. त्याची नजर दिवसभर आपला वेध घेत असते. गेले 6 महिने तो प्राणी आपल्याला पाहिल्यापासून झपाटल्यासारखा झालाय. याला किती टाळला, किती वेळा खडसावलं, किती वेळा आपली नाराजी आपण व्यक्त केली, पण आपलं मन पालटेल ही त्याला अद्यापी खुळी आशा. त्याचा जडलेला जीव खोटा नाही, पण आपल्यावर प्रेम करणं म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे हे त्याला कसं कळेल? एकदा सुनावलं पाहिजे. मनासारखा पोशाख आज संपला. बसमध्ये हवी ती जागा पण मिळाली. भाई टिकट. छुट्टा पैसा मिलेगा क्या? अगले स्टॉप पे उतर जाना. कंडक्टर 2 फाउंटन दे दो, उनका और मेरा. हातात एक फाईल घेऊन सुरेखा श्रीकांत देवच्या टेबलाजवळ गेली. आजूबाजूच्या इतर चौकस मना कर्कोच्या प्रमाणे त्या दिशेला वळल्या. सुरेखानं ते टिपलं. ती शांत होती. देवनं पण ते पाहिलं. सुरेखानं आपल्या टेबलापाशी यावं आणि 4 लोकांना तो पाहण्याचा विषय वाटावा यात त्याला स्वतःचा गौरव वाटला. मी बसायला आलेली नाहीये, ऑफिसचं काम आहे. हो, पण ते बसूनही होऊ शकतं. मर्जी तुमची. सकाळी तिकीट काढलं त्यासाठी आभार. याच कागदाखाली पैसे आहेत ते घेणे. आत्ता यावर चर्चा नको, कारण चुकून तुमचा अपमान होईल असे शब्द माझ्या तोंडून जाण्याची शक्यता आहे, तेव्हा ते टाळावं. ड्राफ्ट बरोबर आहे ना? ऍब्सोल्युटली, टू दी पॉइंट. पैसे परत देण्याचं काय अडलं होतं का? मी दिले, तुम्ही घेतले, त्यामुळे हा विषय तेव्हाच संपलाय नाही का? तुमचं ना मला काहीच कळत नाही. मग सोडून द्या ना. काय ना, जगात विवंचना करावी असे अनेक विषय आहेत, त्यामुळे तुम्हाला माझा विचार करण्याचं काही कारण नाहीये. अहो सुरेखाबाई, माझं आडनाव सामंत आहे मिस्टर देव. मिस सामंत. सॉरी मिस सामंत, पण एक सांगतो, एवढा ताठा बरा नाही. एक मिनिट,
मिस्टर देव, 1 मिनिट थांबा. सकाळी माझं तिकीट काढा म्हणून मी तुम्हाला सांगितलं नव्हतं. मी पुढच्या स्टॉपला उतरणार होते, पण बसमध्ये तुमचा अपमान होईल म्हणून मी उठून गेले नाही. आणि काय हो, परवा असा चहा पाठवला. काय नाही, रीत सोडायची नाही म्हणून त्याचा स्वीकार केला मी. काय ना, एखाद्या गावंढळ बाईसारखी मी तुमचा अपमान करूच शकले असते, पण याचा अर्थ मला सगळ्या गोष्टी मान्य आहेत असा होत नाही. आणि मी गर्विष्ठ आहे का मी नम्र आहे हे माझं मला चांगलं माहिती आहे. तुम्ही माझा पिछा का करताय आणि न विचारता मी कशी आहे हे का सांगावं मला हेच कळत नाहीये. आय थिंक यू गॉट द पॉइंट, करेक्ट? मला जसं जगायचंय ना तसं जगू द्या. आज सामंत साल्या तुझ्याशी बरंच बोलले म्हणे. कोणी सांगितलं? त्याच्याशी काय करायचंय तुला? तुम्ही लिफ्टनं खाली गेलात, लिफ्ट मध्ये तुमचं बोलणं पूर्ण झालं नाही म्हणून तुम्ही मधल्यावर बोलत बसला. तेही मला माहित. काय बोललास सांगले का? तुला एवढं सगळं समजलं, मग आम्ही काय बोललो हेही कळायला हरकत नव्हती. जाऊ दे, नको सांगूस. लाडू कधी देणार तेवढं सांग. नाबऱ्या, तुझं काय टाळकं वगैरे फिरलंय का? टाळकं तर तुझं फिरलंय. काय ती आकडू मुलगी आवडली आपल्याला तर काही कळतच नाही. आवडल्यासारखं काय हे अख्ख्या ऑफिसला माहिती आहे. ते साल्या मी पण जाणून आहे रे, पण तेवढ्यासाठी लग्न वगैरे काही खरं नाही. मग नुसती फिरायला धमाल करायला म्हणून ठीक आहे. हे तिनं बरोबर ओळखलंय म्हणूनच तिनं सर्वांना दूर ठेवलंय, कळलं? कळायचं काय, ते तर प्रत्येक जण अनुभवतोय. आज 1.5 तास धमाल करायला फक्त ही सामान ठीक आहे. तुमच्या बदलीचा अर्ज साहेबांनी माझ्याकडे पाठवला. का? आता साहेबांनी माझ्याकडे अर्ज का पाठवला हे मला नाही माहिती, तो त्यांचा प्रश्न. कशासाठी पाठवलाय ना हे मला माहिती आहे. कशासाठी? तुम्ही बदली कोणत्या कारणासाठी मागताय ते हवंय त्यांना. अपरिहार्य कारण. हे कारण अपुरं आहे. सॉरी मिस सामंत, माझी खासगी अडचण मी सांगू शकत नाही. तुमचा ना काहीतरी गैरसमज झालाय. मिस सामंत इज नॉट एट ऑल इंटरेस्टेड इन यू. हे कारण ऑफिसला हवंय. इंटरेस्ट नसलेल्या मिस सामंतांना एक वेळ मी कारण सांगू शकेन, पण ऑफिसला नाही. का? मिस सामंतांची प्रतिष्ठा सांभाळायची आहे म्हणून. चौपाटीवर नेहमीच वर्दळ कमी असलेली जागा निवडून सुरेखा बसली. त्यातल्या त्यात विरंगुळा देणारे हे एवढे क्षण तिच्या आयुष्यात तिला वाटत. गजबजलेल्या चौपाटीवरच्या माणसांच्या हालचाली अलिप्तपणे न्याहाळत बसायचं, पोशाखावरून हावभावांवरून माणसांच्या स्वभावाचे अंदाज करीत राहायचं आणि घरी जाण्यासाठी उठताना वाळू जशी झटकतो तशी सगळी माणसं, गर्दी, हास्य विनोद झटकायचे. स्वतःभोवती परत एक कोश विणायचा आणि त्या कोशासहित शिवाजी पार्कला बस पकडून माहीमला जायचं. हा सुरेखाचा आवडीचा कार्यक्रम. गेल्या सबंध आठवड्यात तिला चौपाटीवर जायला मिळालं नव्हतं. आज ती आली, पण गर्दीकडे न्याहाळत तिला चौपाटीवर जायला मिळालं नव्हतं. शिकनदेवनं आज तिला चाळवलं होतं. माझी प्रतिष्ठा सांभाळणारा हा कोण? माझी प्रतिष्ठा सांभाळायला मी समर्थ आहे. खरं तर त्याला दुपारीच हे सांगायला हवं होतं, पण तत्पूर्वीच तो निघून गेला. नाही, मोठ्यांदा ओरडून मी हे सांगूच शकले असते, पण त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना कळलं असतं आणि
उगाच देवचा अपमान झाला असता. कोणत्याही कारणासाठी दुसऱ्याची प्रतिष्ठा घालवायची नाही. जेवढी आपली प्रतिष्ठा महत्वाची तेवढीच दुसऱ्याची. पण या देवला चांगलीच समज द्यायला हवी. त्याची बदली हो किंवा न हो. मिस सामंत, मी इथं. माझं नाव सुरेखा आहे. ही चौपाटी आहे, ऑफिस नाही काही. त्यामुळे इथं मला मिस सामंत म्हणून हाक मारायचं काहीच कारण नाहीये श्रीकांत. तुम्हाला मी कशी काय दिसले? मला आपल्या ऑफिस मधला ग्रुप भेटला, त्यांनी सांगितलं. काय? तुम्ही इथे बसता आणि आज पण आहात. मग आलो इकडे. काही हरकत नाही ना? हरकत माझी? हो, काय संबंध. पण ते आता राहू दे. आत्ता आलात ते फार बरं झालं. दुपारी एक सांगायचं राहून गेलं होतं. तुमची बदली. त्याबद्दल मीच सांगणार आहे, तुम्हाला इंटरेस्ट नसला तरी. असं काय की तुम्ही माझ्याशी फार तुटकपणे वागता, म्हणून मला बदली हवी. अहो, मी कोणाशी घरोब्याने वागते म्हणून तुमच्याशी तुटक वागते असं तुम्हाला वाटतंय? इतरांशी मला काय करायचंय? माझ्याशी तुम्ही निराळ वागावं हीच माझी इच्छा आहे. का? कारण मला तुम्ही आवडता. माझं तुमच्यावर प्रेम आहे. सुरेखा गप्प बसली. हे तिला नवीन नव्हतं. तिच्यावर अनेकांचे लक्ष आहे हे ती जाणून होती. आपण दिसायला सामान्य, वर्णानं काळ्या, काहीशा स्थूल असं असूनही आपल्यासाठी वेडावलेले काही जण आहेत हे सुरेखाला माहीत होतं. आपल्या जिभेच्या फटकाऱ्याला आणि रोखठोक सवाल जवाबाला मात्र ते सगळे टरकून आहेत हेही तिला समजून होतं. एवढ्या वेळात हा एक वेडा. त्याला आता कसं काय तोडायचं? माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. त्यात माफीचा प्रश्न कुठे येतो? तुम्ही तुमच्या मनात निर्माण झालेले विचार, भावना व्यक्त केले. आता जोपर्यंत तुम्ही त्या भावनेशी आणि स्वतःशी प्रामाणिक आहात तोपर्यंत तुम्ही अशी क्षमायाचना वगैरे नाही करता का? मग आता यावेळेचं एक वेळ जाऊ द्या, पण उद्या पुन्हा अशीच एखादी मुलगी मनात भरली तर तिला ते जरूर सांगा. हा, पण क्षमा नका मागू. अहो, मुली आवडण्याचं वयच आहे हे तुमचं, आणि तो काही गुन्हा होत नाही काही. श्रीकांत सर्द झाला. 4-5 वाक्यात सुरेखानं त्याला साप झोपावला होता. पण असं हार खाणं त्याला मंजूर नव्हतं. आणि वस्तुस्थिती तशी नव्हती, कारण सुरेखासाठी तो अक्षरशः वेडा झाला होता. कितीतरी दिवस हे तिला सांगायचं होतं, पण स्वतःपासून 100 योजनं सगळ्यांना दूर ठेवणाऱ्या सुरेखाला हे कधी सांगायचं, कसं सांगायचं? गेले 6 महिने त्याचा जीव पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखा तडफडत होता. त्याची ती अवस्था पाहून आजूबाजूच्या लोकांना चेष्टेचा विषय झाला होता. नाबर, टिपणीस, गोडबोले, परांजपे वगैरे सगळे त्याला सांगायचे. बाबा रे, गेल्या 15 वर्षात आमच्यापैकी प्रत्येक जण झुरून झुरून निम्म्या वजनावर पोहोचलाय, आणि नाईलाजानं पिताजींनी उभ्या केलेल्या एखाद्या मुलीसोबत लग्न करून मोकळा झालाय. आता नव्यानं कोणी झुरणारा भेटला की जरा बरं वाटतं. त्या पाषाण मूर्तीला जो पाझर फोडेल ना त्याचा शिवाजी पार्कवर सत्कार करणार आपण.